मागील 4 दिवसापासून उपोषणावर बसले, अन्नत्याग उपोषणावर सरकारने अजूनही कोणतीच दखल घेतलेली नाही. अनेक आंदोलन आता हा पेटलेला संपूर्ण राज्यभर दिव्यांग बांधव प्रहार संघटनेवाले पण आंदोलन करत आहे. नाही, काय असतं बघा, जर सरकारनं जाणून बुजून जर मोगलाईसारखी दहशत पसरवण्याचा जर प्रयत्न केला तर नुसतं प्रहार म्हणून नाही, तर इथं घराघरातला बांधावरचा शेतकरी पेटून उठणार. आणि ज्यावेळेस शेतकरी पेटून उठणार ना, त्यावेळेस सरकारच्या हातात काही राहिलं नसणार. शेवटी प्रश्न इथं बच्चूभाऊचा नाही आहे. बच्चूभाऊनी गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्याला हातभार लावायचं काम केलं आहे. जो शेतकरी आज इतका मेटाकुटीला आलेला आहे की त्याचं जगणंसुद्धा मुश्किल झालं, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी म्हणून जर जीवाची बाजी लावून बच्चूभाऊ जर लढायला लागले तर शेतकरी राजकारणाच्या पलीकडेच आहे, गटातटाच्या पलीकडेच आहे. शेतकरी मनभेद मतभेद सगळं सोडून बाजूला दे आणि एकजुटीनं स्वतःच्या न्यायासाठी या बच्चूभाऊचा लढा स्वतः शेतकरी हातात घेते. आणि न्याय मिळवून दिल्याशिवाय शेतकरी बच्चूभाऊच्या पाठीमागच्या हलणार नाही. पण तितकी चीड निर्माण होईल असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलू नये, ही माझी विनंती. मी विनंत्या करीतच नसतो, पण हे पहिल्यांदा करतो आहे बच्चूभाऊसाठी की तुम्हाला विनंती आहे, या माणसाच्या जीवितात जर काही धोका झाला, आम्ही तर सगळे शेतकरी म्हणून खंबीर उभा आहे. ते नंतर ते लफडं मराठे ओबीसी काही समान नाही, इथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत आपण. आणि आपल्या सगळ्याचा बाप आणि आई जगली पाहिजे, जी शेतात रात्रंदिवस राबते, काबाड कष्ट करते. त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी बच्चूभाऊ जर उठले तर इथं ना ओबीसी ना मराठा ना हिंदू ना मुसलमान ना इथं काही नाही. इथं शेतकऱ्याचे पोरं म्हणून हर एकाला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती पाहिजेत. याबरोबर एक आणखीन विनंती करतो आपल्या वतीनं, जेवढ्या या राज्यातल्या संघटना आहेत शेतकरी संघटना, त्यांना विनंती की तुम्ही लवकर, कारण तब्येत त्यांची जास्त खराब होण्याच्या आत तातडीनं तुम्ही एक बैठक घ्या आणि एक डिसिजन ठरवा की इतक्या दिवसाच्या आत जर तुम्ही मागणी मंजूर नाही केली, अंमलबजावणी जर नाही केली तर या दिवसापासून पूर्ण राज्य बंद. ती जबाबदारी आम्ही पेलतो या राज्यातला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून. आणि आम्ही सगळे शेतकरी, ना इथं कुठले आता संघटना ना पक्ष ना काही नाही, बच्चूभाऊ उठलेत शेतकऱ्यांसाठी. मग भूमिका एकच, टार्गेट एकच, डोळ्यासमोर दिसलं पाहिजे फक्त शेतकरी नाव, ना पक्ष ना जात नाही. ही सिस्टम सगळ्यांनी घ्यावी म्हणून सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना विनंती आहे की तुम्ही तातडीने एकजूट या, सगळ्या पक्षातले, तुमच्या सगळ्या संघटनेचे, आणि ठरवा की या दिवसाच्या आत अंमलबजावणी झाली तर ठीक, नसता राज्य आम्ही बंद पाडणार. बच्चूभाऊंनी एक इशारा दिलेला आहे सरकारला की 14 तारखेपर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन करू. जर 14 तारखेपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर 14 तारखेच्या नंतर आम्ही भगतसिंग होऊ असं म्हणतात. त्यांच्या शांततेचं वारच कुंकून घुसलं हेच मला आश्चर्य वाटायला लागले. कारण ते खानदानी लढणं आहे, ते काय असं ना ते रोखठोक लगेच समोर. पण आता त्यांनाही वाटलं असेल मी माझा जीव जाळतो, उपाशी राहतो, पण माझ्या गोरगरीब मायबाप शेतकऱ्यांना न्याय देतो की जो देशाला पोचतो, जो शेतकरी देशाला पोचतो, राज्याला पोचतो, सरकारलासुद्धा पोचतो, आयकर भरून टॅक्स भरून त्या मायबापाला कर्जातून मुक्त करावं. आणि माझी तरी इच्छा आहे शेतकऱ्याचं पोरगं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतके हाल नाही बघितले पाहिजे की शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करायची वेळ यावी. दुसरे विषय असते ठीक आहे, परंतु शेतकऱ्याच्या न्यायासाठी त्यांना उपोषण करण्याची वेळ येऊ द्यावी. आणि मुख्यमंत्री या नात्यानं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घ्यावी. हे मात्र राज्यासाठी सरकार म्हणून मग कलंक आहे. तुम्ही मनोज भाऊ, 4 दिवस झाले आंदोलनाला, मात्र अजूनपर्यंत कोणत्याही पर्यटकांचा फोन किंवा कुठल्याही प्रकारच्या आंदोलनासाठी शब्द द्यायला तयार नाही आहे. आज बच्चूपुरी यांच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा अपंग कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं किंवा ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे आंदोलन पण दडपण्याचा प्रयत्न होईल का? पुन्हा एकदा सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण
आंदोलन दडपायच्या भानगडीत पडू नका, पहिला मुद्दा. आणि दुसरा, तुम्ही जर दखल घ्यायचीच नाही, जर असं मनातून सरकारनं ठरवलं असलं, आम्ही किंवा शेतकऱ्यांनी बच्चे भाऊ म्हणून बघायचं नाही, तर आमचं लेकरू म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडे बघायचं आहे. दखलच घ्यायचं नाही असं जर सरकारनं ठरवलं असलं, तुमचं फिरणं मग आम्ही मुश्किल करणार. शेतकऱ्याचे पोरं म्हणून घराघरातले, कानाकोपऱ्यातले, गावखेड्यातले, बांधावरचे शेतकरी हातातलं काम सोडून रस्त्यावर येणार आणि सरकारचं फिरणं बंद करणार. दखल घ्यायची की नाही, मग आता ते सरकारने ठरवायचं. तुम्ही एक दिवसाचं राज्यभरातील शेतकऱ्यांना सर्वांना आवाहन केलेलं, एक दिवस संपूर्ण रस्ता बंद करा महाराष्ट्रामध्ये. कोणत्या दिवशी राहणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये? ते शेतकरी संघटनेचे जेवढे अध्यक्ष आहेत संघटनेचे महाराष्ट्रभरातले, त्यांनी आणि बच्चूभाऊने ठरवावं आणि एक दिवस देऊन टाकावा. त्या दिवसासाठी त्या तारखेसाठी आम्ही सगळे स्वतःला झोकून देऊन काम करणार. एक दिवसासाठी तुम्हाला ना बांधावर दिसल मराठा, ना शेतात दिसल, ना गावात दिसल, सगळा रस्त्यावरती दिसल. फक्त तुम्ही मात्र एक वज्रमूठ तयार करून समाजाला मार्गदर्शन जे म्हणतात ना, त्या पद्धतीचा एक प्रोग्राम द्या. फक्त तुमच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, तुम्ही फक्त एकदा प्रोग्राम द्या. राज्यातल्या कानाकोपऱ्यातला, महाराष्ट्रातला एकही शेतकरी बांधव तुम्हाला घरी दिसणार नाही, सगळा रस्त्यावरती दिसेल. त्याचं कारण पण तसंच आहे. शेतकऱ्याचं लेकरू म्हणून स्वतःचा जीव पणाला लावला आहे बच्चूभाऊंनी, आणि त्यांच्यासाठी एक दिवस शेतकरी रस्त्यावरती येत नाहीत असं होऊच शकत नाही. पण ती वेळ माझं मत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. जर का हाताच्या बाहेर परिस्थिती गेली रे बाबा, तर पुन्हा रोखणं अवघड होईल. मराठा समाजाची आज सुनावणी होती, कारण सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले होते हायकोर्टावर की सगळ्या याचिका तातडीने निकाली काढा. विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं, कारण आता ॲडमिशनचे दिवस आहे, ते 10% शासनाने दिले होते, त्याच्यातून ॲडमिशन होत नाही. नाही, आता ते न्यायप्रविष्ट मॅटर आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. न्यायालयात विषय तो न्यायप्रविष्ट प्रकरणावरती बोलू नये. आणि आरक्षणाचा विषय उद्यापासून बोलू आपण, कारण आज मी शेतकऱ्याचं पोरगं म्हणून आलो आहे, तर मी माझी भूमिका निभावली पाहिजे, बदललं नाही पाहिजे. कारण सगळ्या राज्यातल्या नेत्याला माहिती आहे, सगळ्या समाजालासुद्धा माहिती आहे, हे जे बोललं ते बदलत नाही. म्हणून तर लोकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे. म्हणून मी आज इथं शेतकऱ्याचं पोरगं म्हणून शेतकऱ्यांसाठी आलो आहे. आरक्षणाचा विषय उद्यापासून, आणि ते मी मिळणारच. धन्यवाद. पालकमंत्री अमरावतीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल बच्चूकडूंशी संवाद साधला. बच्चूकडूंनी आरोप केला आहे की ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होतं त्या पद्धतीने बावनकुळेंनी असं वाटत नाही बच्चूभाऊ खोटं बोलतील म्हणून. कारण बच्चूभाऊ एक असे आहेत की ते खोटं नाही बोलत. म्हणजे आम्हाला जे दिसलेत ते, बाकीच्याला काय दिसलेत आम्हाला नाही माहिती. आम्हाला जे ते दिसलेत ते खोटं बोलत नाहीत, आहेत ते करतात. जे आमच्यामध्ये बी त्यांनी चर्चेच्या वेळेस केलं होतं ते खरं करायचे काय असतील ते. त्यांना ते पालकमंत्री बोललेच असतील म्हणूनच ते बोलले असतील, पण मला त्याच्यात नाही पडायचं. तुम्ही मांडल्या मागण्या शेतकऱ्यांच्या न्यायाची, आणि आमचं कर्तव्य त्याला पाठबळ देऊन त्या जिंकवायचे. मग 52 कुळे येऊन दे, नाही तर 50 कुळे येऊन दे, नाही तर 100 कुळे येऊन दे. आपल्यापाशी तसलं मग त्यातला कचकत असलं असतो आपलं. कुणी येऊ दे, नसतं मग त्यांच्या मागण्या मान्य करा. तुमचा बाप नाही का शेतकरी? शेतकरी हे तुमचा बाप नाही का? जेवढे मंत्री आहेत तेवढ्याचा बी शेतकऱ्यापेक्षा बाप कोणचा मोठा? आणि मग त्याला का तरशिता? सगळ्या दुनियाला माफ करता, जिकडं नाही तिकडं पैसे देता, आणि मग इथे शेतकऱ्याचं कर्जमाफीला पैसे द्यायला तुम्हाला हरकत काय? अपंगाला पैसे द्यायला हरकत काय? शेतमजुराला पैसे, भाव त्यांचं जे रोजगार वाढवून द्यायचा आहे त्याला अडचण काय तुम्हाला? त्यामुळं आमची जोड तर पक्की आहे. एकदा जर बिघडली मग आम्ही दोन्ही खिलरीच आहेत. मग एकदा बघडा आम्ही कुंकडं बी मग शेंगडा आणत असतो. मग किती चिपळ्या निघल्या, कुंकडं कातडे भरले आणि मुजीत नाहीत. म्हणून त्या बावनकुळे साहेबाचं काही चुकलं असलं तर दुरुस्त करावं. पुन्हा त्यांनी बच्चूभाऊकडे यावं, सरकारची मध्यस्थी करून त्या मागण्याची अंमलबजावणी करा. आणि हे नाहीच झालं तर सगळ्या शेतकरी संघटनेने एकदा आम्हाला शेतकऱ्याला एक तारीख द्यावा. त्या तारखेला तुम्हाला महाराष्ट्र दिसन सरकारला राज्यात फिरून देतो की नाही.
हे आंदोलन नुसतं प्रहारचं नाही, हे लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. बच्चू भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून रस्त्यावरती लढायला लागले. त्यांची मजा बघायची नाही. बच्चू भाऊ लढतात, त्यांचे कार्यकर्ते लढतात, म्हणजे बाकीच्यांनी मजा नाही बघायची. सगळ्यांनी तुटून पडायचं. हे आंदोलन आपलं आहे म्हणून सगळ्यांनी बच्चू भाऊचं आंदोलन हातात घ्यायचं आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून घ्यायचा. आहेच ना संधी, आता झालंच ना आंदोलन अनिशाच उभा, कशाला 50 आंदोलन उभा करायची वाट बघायची. सगळ्यांनी तुटून पडायचं आणि बच्चू भाऊच्या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक लवकर आम्हाला सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी आणि बच्चू भाऊनी एक डेडलाईन देऊन टाका. त्याच्यानंतर पुरा महाराष्ट्र आपण शांततेत बंद करू पूर्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.